नमस्कार. मी स्मार्ट शेतीचा डॉक्टर वीरकुमार पाटील. आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे. गेली 20 वर्ष मी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि सध्या डिजिटल युग आहे, त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी नाळ जोडत आहोत. आता डिजिटल प्लॅटफॉर्म असल्यामुळं आपल्याला व्हिडिओद्वारे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, झूम मीटिंगद्वारे अनेक गोष्टी कळतात. तर आज आपण रासायनिक कीटकनाशक ॲप्लॉड, की जे टाटा रिलीज कंपनीचं आहे, ॲप्लॉड याच्यामधील जो घटक आहे तो आहे ब्युप्रोफेंजिन 25%. ब्युप्रोफेंजिन हे इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर, पोटविष आणि स्पर्शजन्य, स्टमक अँड कॉन्टॅक्ट असं दोन्ही प्रकारे काम करणारं आहे. ॲप्लॉड कापूस पिकामध्ये आपण रसशोषक किडीसाठी वापरू शकतो, भात रसशोषक किडीसाठी वापरू शकतो, मिरचीमध्ये पिवळे कोळी, त्याला आपण येलो माइट्स असं संबोधतो, आंब्यामध्ये हॉपर्स, तुडतुडे यासाठी आपण वापर करू शकतो, द्राक्षामध्ये पिठ्या ढेकूण अर्थात मिलीबग यासाठी आपण ॲप्लॉडचा वापर करू शकतो. तर ॲप्लॉड हे एक वेगळं का कीटकनाशक ठरू शकतं, कारण ते अंडीनाशकपणा आहे आणि ते कीटकांच्या त्वचेवर अर्थात इकडायसोन ब्रेकर म्हणून काम करतं. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये कीड जाऊ शकत नाही किंवा इंटर करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो मोल्टिंग हार्मोन्स. तर मोल्टिंग हार्मोन्समध्ये चेंजेस झाल्यामुळे त्याची पिढी ही तिथंच थांबली जाते. त्यामुळं पुढच्या पिढीचा प्रादुर्भाव हा तुमच्या पिकामध्ये होत नाही. याचमुळे ॲप्लॉड हे खास ठरतं. ॲप्लॉड हे ब्युप्रोफेंजिन, टाटा रायलीज आणि अनेक बऱ्याच कंपन्यांचं येतं, परंतु चांगल्या कंपन्यांचं म्हणून मी ॲप्लॉड आपणास सजेस्ट करत आहे, सांगत आहे, रिकमेंड करत आहे. तर त्याचं प्रमाण जे आहे 2 मिली प्रति लिटर असं आहे. आंब्यामध्ये याचा वापर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो, कारण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हे एक IGR इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटरमधलं रासायनिक कीटकनाशक आहे. तर आंबे बागायतदारांनी ॲप्लॉडचा वापर जरूर करावा. त्यातल्या त्यात टाटा रॅलीचं जर मिळालं तर उत्तमच. स्मार्ट सिटीचा डॉक्टर आहे तर नो प्रॉब्लेम. स्मार्ट सिटीचा डॉक्टर हा नेहमीच आपल्या सोबत आहे. आपणास काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर मला 93 59 82 88 92 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय हिंद.